खेळाडू असून फायदा नाहीये, संपूर्ण टीमला खेळावं लागतं. हे एका मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. त्याने सांगितलं की टीमचा कॅप्टन जरी मी असलो, मी मोठमोठ्या स्पर्धा जरी खेळत असलो, तरी सुद्धा 11 जणांचा हा खेळ आहे. टीम एफर्ट. जेव्हा टीम खेळणार तेव्हाच टीम जिंकणार. तर या वर्षी नव्या उमेदीने एक नवं स्वप्न घेऊन आकाश तारेकर रॉयल कळंबोलीला दरवर्षी लीड करत असतो. या वर्षी देखील तो लीड करतो आणि त्याच्या विरोधात अर्थातच वरद टॉवर रसायनी कॅप्टन आहे रजत मुंडे. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता, खाली राहिला, फेस करत असताना सूर्या आणि ते रजत मुंडे पोहोचेल का? पोहोचला शेवटच्या क्षणी. कमालीची रनिंग, हातातून चेंडू निसटला, डोक्याला सर्वांनी हात लावलेत. का लावू नये? रजत मुंडे सारखा खेळाडू, रघु परदेशी यांच्या हातातून चेंडू निसटला आणि तिथे रजत मुंडे पोहोचला. इथे उपस्थित मान्यवर आमचे विनायक ढवले आणि वैभव म्हात्रे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. आणि समीर, अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की खरोखरच या स्पर्धेमध्ये बाईक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये वर्षाला ज्यांच्याकडून कमीत कमी 45 ते 50 बाईक ते क्रीडा क्षेत्राला देत असतात, असे दानशूर व्यक्तिमत्व या रायगडातील आणि पनवेल तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय आणि खऱ्या अर्थाने महेंद्र शेठ दलवी यांचे कट्टर समर्थक रुपेश शेठ ठोंबरे उर्फ बिंदास शेठ हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. तर त्यांची देखील आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभणार आहे. तर बिंदास शेठ, तुमचं, रुपेश शेठ, तुमचं मनापासून स्वागत आम्ही नक्कीच करू, पण नक्कीच या स्पर्धेला तुमची उपस्थिती पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत. वरद टॉवर रसायनीचे संघमालक स्वतः संदीप शेठ मुंडे आणि त्यांचे सर्व साथीदार देखील या मंचावरती उपस्थित आहेत. मगाशी रॉयल कळंबोलीचे संपूर्ण जी टीम सांभाळतात ते विश्वासजी पाटील देखील, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. संघाची धावसंख्या 10. रघु समोर रजत मुंडे. ओव्हरपिच बॉल ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक कार्पेटच्या साहाय्याने स्वतः आकाश वाडीस लॉंगॉनच्या दिशेने, जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कार आहे त्या कारच्या अगदी समोर येऊन आकाशने आज चेंडूची फेक केली. थोडा नाराज होता रघु परदेशी यांच्यावरती, का असू नये, कारण फुकटात मिळत होता रजत मुंडे, फुकटात. सुंटे वाचून खोकला जाणार होता, परंतु औषधच हातातून गमावलं ते रघु परदेशी यांनी, कारण रनआउटच्या स्वरूपात रजत मुंडे बाद होता होता वाचला. धावसंख्या 12. टॅलेंटेड, व्हेरी टॅलेंटेड बॉलर रघु परदेशी स्वतः गोलंदाजी करतायत. आडवा बॅटने स्वीप केलाय बॉल, क्या पद्या स्ट्रोक आहे. शेवटच्या चेंडूवरती रघु परदेशी यांच्या विरोधात केलंय ते कॅप्टनने आक्रमण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात षटकारानं झाली, सूर्या मस्करनं ते केली, शेवट कॅप्टनने चौकार मारून केलाय. स्कोर आहे 16. हॅलो समीर, नक्कीच आपण पाहतोय आज वरद टॉवर्स रसायनी हा संघ इथे खेळतोय. रसायनी भागाचे बरेच प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेले आहेत, परंतु आमच्या समालोचन क्षेत्रातील महागुरु आदरणीय संतोष चौधरी साहेब हे जेजुरीवरून या सामन्याचा आनंद घेतात. परंतु इथे रजत मुंडेचा संघ खेळतोय, तर त्यांचे सुपुत्र ध्रुव इथे आलेले आहेत. ध्रुव व्यासपीठावरती आणि केलकर कंपनीचे मॅनेजर परेश शेठ पटेल हे देखील उपस्थित झालेले आहेत. मी परेश शेठ पटेल यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती, कारण रसायनी मोहपाडा भागामध्ये परेश शेठ यांचं चांगलं कार्य आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे, तर त्यांचं देखील स्वागत असेल. रसायनी बेल्ट हा क्रिकेटसाठीच जाणला जातो. अचानक मोहपाडा, सुप्रीमो ट्रॉफी, कोण बरं विसरेल. आणि सुप्रीमो ट्रॉफीचा समोर हे नाव घेतल्यानंतर वरद टॉवर रसायनी हे नाव येतच. आपल्या विभागातील खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम संदीप शेठ मुंडे यांनी नेहमी केलेलंच आहे. आणि आता रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच परिसरातील बहुतांशी खेळाडूंना घेऊन ते मात्र खेळतायत. टीके माळी सर असतील, त्याचबरोबर संतोष चौधरी असतील, काल अगदी आपण पाहतोय की पाटील सर होते, अभिषेक पाटील सर होते, सूरज हातमोडे, या संपूर्ण बेल्ट मधील असे नामवंत समालोचकांची मांदियाळे नेहमीच आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती त्यांना ऐकत असतो. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी रेहान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लवकर पिक केलं की मला ऑन साइडलाच खेळायचं. सूर्या मस्कर अगदी व्यवस्थितरित्या खेळला रघु परदेशी यांच्या विरोधात. पहिला चेंडू त्यानं ठरवलं होतं की मी आक्रमणच करणार, त्यानंतर तो ठरवून खेळला की सिंगल डबलच खेळणार आणि शेवटच्या चेंडूवरती एक चांगला स्वीप रजत मुंडे कडून आपण पाहिला. धावसंख्या 16. पहिलं षटक धावा आल्या त्या 16. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू रेहान राजपूरकरने टाकलाय, तो मात्र निर्धाव. 16 धावा, 16.
हा वेगवान चेंडू होता, खोदून काढलाय, वाडी श्लॉंग घातला, खूप चांगली फिल्डिंग. आकाशच त्या ठिकाणी आहे, चांगला थ्रो. हे एका व्यावसायिक खेळाडूचं लक्षण आपण आकाशमध्ये पाहतोय. नुसता फलंदाज असून फायदा नाही. त्यांनी सांगितलं की या खेळाडूंना एकत्रित कसं करायचं, कोणता खेळाडू कधी खेळेल, कोणत्या गोलंदाजाला कधी गोलंदाजी द्यायची, कोणत्या फलंदाजाचा क्रम बदली करायचा, हे सर्व ठाऊक असावं लागतं. त्यानंतर तुमच्यामध्ये कॅप्टनचे गुण येतात. आणि आता स्वतः ॲज अ फिल्डर मैदानावरती कॅप्टनच्या स्वरूपात लीड करत असताना रॉयल कळंबोली या टीमला. धावसंख्या 17. रजतवरती सर्वांच्या नजरा. एका बाजूला यंग टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभवाचं गाठोडं असलेला आकाश तारेकर. दिव्या गतीचा बॉल, रेहानचं कौतुक. पहिला चेंडू लेग कटर होता, अगदी रायटी बॅटरसाठी बाहेर जाणारा चेंडू. त्यानंतर मात्र वेगवान चेंडू टाकला. तिसरा चेंडू देखील अगदी लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये येणारा टाकला, तो रेहानने. श्रीवर्धनचा खेळाडू आहे रेहान, चांगली गोलंदाजी करतोय. अनेक खेळाडू रायगडातील 14 तालुक्यात आणि या 14 तालुक्यातील सर्व खेळाडूंना एकत्रित करून आज या खारघर नगरीमध्ये कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी रायगड प्रीमियर लीगचं डे नाईट स्वरूपात आयोजन केलेलं आहे. 17 पॉवर प्लेचं दुसरं षटक. 17 धावा धावफलकावरती आहेत. फुलात टाकला होता, काय गोलंदाजी रेहान, जबरदस्त. आज तो श्रीवर्धन वरून या खारघर नगरीमध्ये दाखल झालाय. एकमेव कारण आहे, रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याच्या गोलंदाजीचा डंका त्याला वाजवायचा आहे आणि वाजवताना तो दिसतोय. एक स्लोवर वन, त्यानंतर एक फास्टर वन, एक स्लोवर वन, एक क्विकर वन. सध्याचं समीकरण रेहाननं तेज बांधलंय. 17 धाबा 17. शांत आणि संयमी खेळ दाखवत असताना रजत मुंडे 4 चेंडू 6 वरती तो खेळतोय. सूर्या मस्कर 6 चेंडू 9. अद्याप एकही विकेट नाहीये, ही जमेची बाब वरट टॉवर रसायनी टीम साठी. आणि खेक धीम्या गतीचा बॉल. हा टप्पा पाहायला लागेल. ऍक्शन रिप्ले देखील 24 लाईव्ह वरती निश्चितच पाहायला आवडेल. ज्या पद्धतीने तो चेंडूची ग्रिप करतोय आणि वळण देतोय चेंडूला, जबरदस्त कामगिरी रेहान कडून. उंच पुरा गोलंदाज आहे. गती एवढी आहे की संभ्रमात पाडतोय फलंदाजांना की हा गतिमान चेंडू येईल की मात्र धीम्या गतीचा चेंडू येईल. आणि या संभ्रमामध्ये त्याच्याकडे असलेल्या कटरचा देखील व्यवस्थितरित्या वापर करताना दिसतोय तो रेहान राजपूरकर. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव दिले, ती मात्र रेहानने. एक नामवंत फलंदाजाला बांधून ठेवलंय. पुढे आला रजत, ओळखलं, टप्पा हेरला, परंतु मिड ऑफला चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच धाव दिली ती रेहानने. कमालीची गोलंदाजी या षटकात. रजत मुंडे सारखा स्टार फलंदाज समोर असताना देखील रेहानने या षटकात फक्त एक धाव दिली. आकाशला जे षटक हवं होतं, कारण पहिल्या षटकात धावा आल्या त्या 16, एक धाव दिली, धावसंख्या 17. तर व्यासपीठावरती आताच ज्यांचं इथे आगमन झालं, विनायक ढवले रसायनी कांबे यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जिनीत ठाकूर वशेनी, करण पाटील वशेनी, वैभव म्हात्रे रसायनी, देविदास म्हात्रे रसायनी, त्याचबरोबर आमचे गुलजार शेठ पटेल, गजानन शेठ म्हात्रे उपस्थित आहेत. आणि आमच्या आई ग्रुपचे नक्कीच काल रात्रीमध्ये चांगला बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केला असे आमचे आई ग्रुपचे मेंबर अजय भागीत आणि संदेश गोजे हे देखील उपस्थित झालेले आहेत. तर सर्वांचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि नक्कीच अजून एक या स्पर्धेसाठी मात्र खरोखरच ज्यांचं खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे असे आमचे रॉयल कळंबोलीचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक, माझे सरपंच आदरणीय विजय शेठ खानावकर हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. विजय शेठ खानावकर यांची देखील उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच लाभणार आहे, परंतु सध्याच्या घडीला ते या सामन्याला एन्जॉय करतात. तर विजय शेठ तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा रघु परदेशी यांच्याकडे मोर्चा वळवलाय. तिसरं षटक घेऊन ते आलेत. आपल्या स्पेल मधील सेकंड ओव्हर. समोर सूर्या, फुलटॉस बॉल, मिड विकेटला गॅप शोधले सूर्याने, बॉल पाठवलाय. पाहूया पंच काय इशारा देत आहेत. इट्स अ सिक्सर. 6 धावा सूर्याच्या बॅट मधून. षटकार. कळंबोलीचा एक वेगळाच दबदबा आपण रायगडच्या क्रिकेटमध्ये नेहमीच अनुभवलेला आहे. खानावकर साहेबांचं विशेष कौतुक. दरवर्षी या रायगड प्रीमियर लीग मध्ये हा संघ आपण पाहतो. आकाश तारेकरच त्या टीमला नेहमी लीड करतो.
परंतु सध्या रघुवरती आक्रमण स्वीप करण्याचा प्रयत्न, हातभर हा चेंडू वळाला असेल, हातभर. ऍक्शन रिप्ले. हा रघु परदेशी, त्यांची जादुई फिरकी ही काही वेगळीच आहे. त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा अँगल असतो बॅटरच्या विरोधात. काही फिल्डिंग मध्ये बदल पहा, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला, तिथून वळाला, जास्त टर्न झाला नाही, परंतु ठीक आहे. समोर खेचलाय, पाहूया कितपत चेंडू आहे. लॉंगॉनला फिल्डर प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार, षटकार. धीम्या गतीचा बॉल मागे गेला, बॅकफुटला जात पूलचा फटका पाहायला मिळाला. तिकडे सूर्यदेवता अस्ताला चाललाय, परंतु सूर्या मस्करचा फलंदाजीतला सूर्योदय या रायगड प्रीमियर लीग मध्ये होतोय. षटकार, 6 धावा. बॅट्समन या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो अर्धशतक झळकावेल त्यासाठी त्यांच्या गाडीचा क्रमांक जो आहे 3713, बरोबर, 3713 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. प्रसाद गरतला विनंती की आपण मंचावरती यावं. हा वेगवान चेंडू होता, फेच करायचं होतं, कदाचित गती कमी दिली आणि त्यावरती सूर्या मस्करने धावा खेचल्या असंच म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 35-35. मन्नी मागून आवाज देत असताना एक चेंडू हवाय आपल्याला, डॉट टाकायचे. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव त्या ठिकाणी होईल, फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सहाय्याने बिनबाद 36 वरट टॉवर रसायनी हा संघ. जय हनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे. RMS की YCC मोरबी या संघाने पहिला सामना जिंकला. संकेत पाटील या टीमला लीड करत होता. त्या सामन्यामध्ये प्रसाद घरतचा अर्धशतक आपण पाहिलं. 57 धावा त्याने एकट्याने कुठल्या, त्या जोरावरती 71 धावा 72 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं आणि त्याचा सहजरित्या पाठलाग करणने काय फलंदाजी केली. करण पाटील, विकी पाटील जबरदस्त. आणि त्यानंतर रॉयल कळंबोली विरोधात वरट टॉवर रसायनी. अनेक चर्चा चालू आहेत. अनेक संघ मालक आपापल्या संघांना घेऊन इथे उभे टाकलेत. आदरणीय खानापूर साहेब दरवर्षी रॉयल कळंबोली म्हटल्यानंतर या क्रिकेटमधील एक प्रस्त संघ, यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. मग त्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धा असतील, अगदी ओपन आपचं क्रिकेट असेल, सातत्यानं रायगडातील विविध भागातील खेळाडूंना एकत्रित करत रायगडचं नाव कसं मोठं होईल या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, यासाठी नेहमी खानापूर साहेबांनी आवर्जून त्यामध्ये लक्ष टाकलं आणि आपल्या संघाला नेहमी ते पुढे नेत राहिले. रायगडचं क्रिकेट पुढे नेण्याचं त्यांनी काम केलं. 3 ओव्हर, धावसंख्या ती 36. सूर्या मस्कर 12 चेंडू 28 आणि रजत मुंडे त्याला साथ देतोय 6 चेंडू 6. रजत मुंडे उभा राहणं हे फार गरजेचं वरट टॉवर रसायनी टीमला, कारण रजत सारखा हा खेळाडू कधी धावा गोळा करतो हे समोरच्या संघाला दिसत सुद्धा नाही असं म्हणतात. छुपा खेळाडू, छुपा धावा गोळा करणारा हा खेळाडू आहे आणि शेवटी मग असं आक्रमण करतो की मात्र समोरच्या संघाला नामहरण करून टाकतो. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या क्रीडांगणाच्या दिशेने. आजच्या या दिवस रात्रीच्या लढतीतील ही दुसरी लढत. 36 धावा धाव फलकावरती वरट टॉवर रसायनीच्या.
ड्रिंक्स ब्रेक आणि त्या ड्रिंक्स मध्ये बरीच चर्चा झाली असेल. आकाश आपल्या सर्व टीम मेटला घेऊन नक्कीच सांगत असेल की आता 3 ओव्हरमध्ये 36-12 सरासरी, त्यामध्ये पॉवर प्लेची षटकं होती, धावा गेलेल्या आहेत. आपल्याला उर्वरित 3 षटकांमध्ये धावा रोखणं गरजेचं आहे आणि या धावा रोखण्यासाठी खास करून त्याच्याकडे असलेलं अस्त्र त्याने आता बाहेर काढलं, अर्थातच रेहान राजपूरकर, श्रीवर्धनचा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये रजत मुंडेच्या विरोधात त्याने फक्त एकच धाव दिली होती, हे विसरून चालणार नाही आणि ती एक धाव सूर्या मस्करच्या बॅटमधून आली होती. आता पाहूया या ओव्हरमध्ये सूर्या मस्कर आणि रजत मुंडे रेहान राजपूरकरच्या विरोधात कशा पद्धतीनं ही गोलंदाजी त्याची हँडल करतायत. फिल्डिंग मध्ये वारंवार सातत्याने बदल चालू आहेत सूर्यासाठी. रसायनी बेल्ट मधील अनेक खेळाडू जे म्हणजे सध्याच्या घडीला क्रिकेट पासून थोडे दूर आहेत, परंतु क्रिकेट त्यांनी गाजवले असे अनेक खेळाडू या मैदानात उपस्थित झाले. सर्वांचं सहर्ष स्वागत. धीम्या गतीचा हा बॉल पुल करायचा होता, परंतु बॅटची आतमधली कडा घेऊन विकेट किपरच्या हातातच मनीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. सचिन मोरे आणि त्याचबरोबर विकी पाटील या दोघांना विनंती की त्यांनी स्टेजशी त्वरित संपर्क साधावा. आयोजकांचा तुमच्यासाठी कॉल आहे, ते कुपन्स घेण्यासाठी आपल्याला त्वरित मंचावरती यायचंय. सचिन मोरे आणि त्याचबरोबर विकी पाटील. पहिला चेंडू निर्धाव. रेहान, हा वेगवान चेंडू होता, फुल टॉस. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, सिंगल त्रास देणार नाही आकाश तारेकरला देखील आणि रॉयल कळंबोलीला देखील. त्यांना ठाऊक आहे की धावा रोखणं गरजेचं आहे. आक्रमण झालंय, विकेट जात नाहीये, आता विकेट घ्यायची असेल तर धावा रोखाव्या लागतील, नाही तर अन्यथा फलंदाज चांगले सेट झालेत, धावा रोखल्या नाहीत तर मात्र आक्रमण होईल. रजत मुंडे स्ट्रायकिंग एंडला. आता हे बॅटल पाहण्यालायक आहे. बऱ्याच जणांच्या नजरा या गोष्टीकडे आता लागल्या असतील. श्रीवर्धन वरून दाखल झालेला खारघरमध्ये दाखल झालेला हा गोलंदाज रेहान, तो रजत मुंडेच्या विरोधात कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. ज्या रजत मुंडेला त्याने मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकही धाव करून दिलेली नाहीये, 4 निर्धाव चेंडू टाकले होते. आता पाहूया रजत मुंडे या रेहानच्या विरोधात कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार. मोठी लढत, संघाची तर लढत आहेच, वैयक्तिक लढत देखील इथे चालू आहे. शॉर्ट पिच बॉल, स्विच हिटचा फटका, उलटा फटका, चौकार. त्याने पाहिलं कशी गोलंदाजी करतोय, स्लोवर वन टाकतोय, फास्टर वन टाकतोय. स्विच हिटचा एक वेगळ्या स्टाईलचा फटका मारला. स्विच हिटही नाही, स्टान्स ओपन केलेले नव्हते कुठे, फक्त बॅटची ग्रिप चेंज केली आणि त्यानंतर शॉर्ट तडम्यांच्या डोक्यावरून हा फटका मात्र खेचला, चौकार. तर नशीब भुईरला एक सुवर्ण संधी सूर्या मस्कर इथे खेळतोय. फटका फसलाय, डीप मधून फिल्डर, पाहूया पोचेल का, जज करतोय आणि ते झेल सुटलाय. पुन्हा एकदा नशीब बलवत्तर रजत मुंडेचं, पुन्हा एकदा नशीब बलवत्तर रजत मुंडेचं. कदाचित संदीप मुंडे यांनी रजत मुंडेला नाश्त्यामध्ये नशीबच खायला घातला असेल. एकदा वाचला रनआउटच्या स्वरूपात, दुसऱ्यांदा मात्र तिथे झेल सुटलाय आणि रजत मुंडेचा झेल सोडणं या घडीला, या क्षणाला घातक आहे रॉयल कळंबोली टीम साठी. 43 धावा. संदीप प्रकाश सूर्यास्ताला चाललाय, रजत मुंडे फलंदाजी करतोय, श्रीवर्धनचा रेहान गोलंदाजी करतोय समोर. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या अगदी पंचांच्या बाजूने बॉल निघाला डीप मध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. 2 धावा या ओव्हरमध्ये धावा आल्या. भले मागच्या ओव्हरमध्ये रेहानच्या धावा आल्या नसतील, परंतु या ओव्हरमध्ये निश्चितच धावा आलेल्या आहेत. सिंगल डबल का होईना, कारण आता संदीप प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये पंचेचाळीस 45 चौथं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता रजत मुंडेचा, एक वेगळ्या स्टाईलनं फटका खेळण्याचा, परंतु ते 4 ओव्हरचा खेळ समाप्त.
धावसंख्या 45. नक्कीच रजत मुंडे याच्या सोबतीला सूर्या मस्कर मात्र इथे चांगला देखील तो खेळ करतोय. 14 चेंडूंमध्ये 29 धावांचे खेळले आतापर्यंत त्यांनी साकारले. तर नसीब भुईर ज्या आहेत त्यांच्याकडून जर सूर्या मस्करने जर या मैदानामध्ये 50 धावा ठोकल्या तर 2,500 रुपये नशीब भुईर यांच्याकडून सूर्या मस्करला दिले जातील. ते 2,500 आणि प्लस इथे आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच 3713 हा नंबर आहे, म्हणजे हा पारितोषिक दिला जाईल. आकाशच्या टीमने जरूर अभ्यास केलाय तो रजत मुंडेचा, यात शंका नाही. परंतु सूर्या मस्कर सारखा एक कठीण पेपर त्यांच्या समोर देखील आलाय. 14 चेंडू 29 धावा त्याने कुटलेल्या आहेत. 4 ओव्हरमध्ये 45 धावसंख्या, ती देखील बिनबाद. 2 षटका अद्यापही बाकी आहेत. एक चांगली धावसंख्या. संदीप प्रकाशाबद्दल आपण चर्चा करत होतो. या प्रकाशामध्ये कांचनजी पालकर, तुम्ही स्वतः एक चांगले ड्रायव्हर आहात. तुम्ही पहा, एक 7-7:30 पर्यंत जोपर्यंत काळोख होत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिजिबिलिटी कमी असते. फ्लड लाईट तुम्ही किती चालू करा कारची, परंतु तुम्हाला अंधुक दिसतं. मग आपण म्हणतो नाही, वरचा जोपर्यंत काळोख होत नाही तोपर्यंत दिसणार नाही. तसा संदीप प्रकाश आहे. आणि या संदीप प्रकाशामध्ये जरी तुम्ही फ्लड लाईट चालू केली तरी सुद्धा तुमची व्हिजिबिलिटी ही कमीच. या संदीप प्रकाशाचा आता फलंदाज त्यापेक्षाही म्हणेल की गोलंदाज कसा फायदा घेतात, ही एक वेगळी मजा आहे. म्हणून मी गुरुदादा मात्रे आणि कैलासदादा मात्रे यांचं विशेष कौतुक करेल की डे नाईटच्या स्वरूपात या स्पर्धेला त्यांनी लोकांसमोर आणलेलं आहे. म्हणजे एक तर दिवसा लख प्रकाशात खेळ, संदीप प्रकाशात खेळ आणि त्याचबरोबर रात्रीचा खेळ, एक वेगळीच मजा रायगड प्रीमियर लीगची. 4 ओव्हर 45. समीर, आता मात्र एक सही टक्कर आपल्याला पाहायला मिळते, कारण एका बाजूला फलंदाज देखील मोहगावचा आहे आणि गोलंदाज देखील मोहगावचा. म्हणजे बघा, ग्रामीण मधून एकमेकांना धडे देणारे आता विरोधामध्ये आहेत. क्या बात आहे. मोहचे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आणि ते सूर्या फसलाय. सूर्याची विकेट हवी होती आणि या रोहितने घेतलं विकेट, ती मात्र सूर्या मस्करची. पहिला धक्का वरट टॉवर रसायनी या टीम. विषय अध्यक्ष साहेबांनी इथे छेडला की एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या समोर. संदीप सर, तुम्हाला वाटलं होतं की सचिन रमेश तेंडुलकर आउट झाल्यानंतर भारतीय कधी टाळ्या वाजवतील? वाजवल्या, IPL ला वाजवल्या. हे घडलं. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात नेहमी. कोणाला वाटलंच नव्हतं की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर बाद होईल आणि लोक टाळ्या वाजवतील, ते देखील भारतातील. परंतु त्या वाजवाव्या लागल्या. स्वतः गुरुदादा मात्रे या ठिकाणी पाहणी करत असताना प्रत्येक गोष्टीकडे, कारण ही रायगडाची स्पर्धा आहे आणि रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेली रायगड, आणि त्या रायगड प्रीमियर लीगचं डे नाईट स्वरूपात पहिल्यांदा आयोजन करण्याचं काम कोणी केलं असेल तर कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांनी. आणि त्यांच्या सोबतीला बघा स्वतः कांचन पालकर, जे गुणसंख्या लेखकाचं देखील काम करतायत आणि या टीममध्ये, या युनिटमध्ये देखील आहेत. अध्यक्ष साहेब स्वतः देखील आहेत, संदीपजी पाटील देखील आहेत आणि त्यांचे सर्व साथीदार, त्यांच्या संपूर्ण टीमचं मी विशेष कौतुक करेल की त्यांनी केलेलं काम हे सर्वांनी मात्र उचलून धरलंय. चांगली गोलंदाजी रोहित कडून, परंतु इथे लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत रोहित या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला ऋषिकेश माळी. चावळेचा हा खेळाडू आहे. हार्ड हिटर बॅटर आहे, एकदम हार्ड हिटर. इट्स लाईक रसल. 46 लॉस ऑफ 1 विकेट. पुढे ठेवला हा चेंडू. रोहित फार हुशार आहे. समोर रसेल असला तर काय झाला, बी गोलंदाजीतला राक्षस आहे. फलंदाज बाद ऋषिकेश. प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग मध्ये व्यवस्थितरित्या गोलंदाजी करत असताना रोहित, मोहचा खेळाडू, मोहच्या विरोधात अर्थातच सूर्या मस्करच्या विरोधात त्याने गोलंदाजी करत असताना सूर्याची विकेट घेतली. त्यानंतर त्याने बाद केलं ते ऋषिकेश माळीला. पहा काय किती चांगलं षटक रोहित पाटील मात्र इथे सादर करतोय.
एक वाईटची फक्त त्याने धाव दिले. धावसंख्या ती 46. आमचे समालोचक मित्र लक्ष्मणजी लासे यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. मूळतः तळ्याचे आहेत परंतु सध्या मुंबई स्थायिक आहेत. मुंबईहून खास रायगड प्रीमियर लीग मध्ये ते दाखल झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 46 लॉस ऑफ 2 विकेट. शॉर्ट पिच बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे, जज करतोय. 3 विकेट घेतल्यात आतापर्यंत. रोहितने कमालीची गोलंदाजी. जयदीप मात्रे भारतातच जासईचा खेळाडू मिड विकेटला उभा होता आणि अगदी सहजरित्या त्याने झेल टिपला आणि बाद होणारा फलंदाज शुभम नाईक. आणखी एक विस्फोटक फलंदाज मात्र माघारी परतवला. काय रोहित ट्रम्प कार्ड ठरला. याच गोष्टीची चर्चा आकाश तारेकर करत होता की जेव्हा तुमच्या अगदी तुम्ही जेव्हा कॅप्टनशिप करता, रायगडातील खेळाडू येतात. मच्छिंद्र पाटील सरांनी देखील विचारलं की कठीण असतं का. खरोखरच कठीण असतं. काय कॅपॅसिटी आहे त्या खेळाडूची त्यांना ठाऊक नसतं. पहिल्यांदा ते हेरावं लागतं की हा खेळाडू कुठे, कोणत्या पोझिशनला, कोणत्या ठिकाणी, कोणती समस्या येईल तिथे मात्र तो धावून येईल. या सर्व गोष्टींची चाचपणी करावी लागते. तसं पाहायला गेलं तर आकाश तारेकरसाठी एवढं मोठं कठीण काम नाहीये. इकड्या राक्षस असलेल्या टीमला तो देखील लीड करतो. अर्थातच डिंगडॉंग असेल, मोठमोठ्या टीमला लीड करतो. एवढं कठीण काम नाही परंतु क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे. प्रत्येक डाव हा महत्वाचाच. रोहित काय गोलंदाजी करतोय. मोहचा खेळाडू. 3 विकेट त्याने घेतल्यात. एक वाईट. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की विकेट हॅट्रिक, परंतु नाही. वाईट बॉल टाकलाय तो. इलिगल बॉल आहे. त्या कारणास्तव विकेट हॅट्रिक नाहीये परंतु आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो आहे. संधी आहे. समोर ओमकार चांभारलीचा खेळाडू. दोन्ही चांभारलीचे. रजत आणि त्याचबरोबर ओमकार समोर खेचलाय. डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. गोलंदाजाच्या डोक्यावरून ओमकार पाटील षटकार. चांभारलीची सलामीची जोडी. मगाशी मी सलामीच्या जोडीला पाहिलं कारण तिथे योगेश जांभळे आणि अमित देखील होता. आता हे 2 युवा टॅलेंट चांभारलीचे मात्र इथे उभे टाकलेत. एका बाजूने ओमकार ज्याने इथे आक्रमण केले. 52 धावसंख्या धावफलकावरती आहे. वरट टॉवर रसायनीची, परंतु रोहितच्या विरोधात इथे आक्रमण केलंय. चांगलं षटक तो टाकत होता. 3 विकेट त्याने घेतल्या ऑन हॅट्रिक, परंतु हॅट्रिकच्या बॉलवरती षटकार केसला तो ओमकारने. तो देखील अगदी समोर स्क्रीनच्या वरतून षटकार. 6 धावा. 52 लॉस ऑफ 3 विकेट. 52 धावा. 5वं षटक. रोहित पाटे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं. उत्तरही तेच. षटकार. ओमकार पाटील. बॅक टू बॅक 2 धमाके. मिस्टर डेंजर आणि अमित यांच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे. कोणत्याही पोझिशनला येऊन फटकेबाजी करू शकतो. स्वतः संदीप शेठ मुंडे आणि त्यांचे सर्व साथीदार आनंद घेत असताना चांभारलीचा खेळाडू ओमकार पाटील ऐन मुक्याच्या वेळी आला. विकेट जात होत्या आणि अशा वेळी कठीण परिस्थितीमध्ये येऊन 2 सलग षटकार मात्र केसले ओमकारने आणि धावसंख्येला मात्र उभारी दिली. अचानकपणे जो रोहित सर्वांना हवासा वाटत होता त्याच रोहितच्या विरोधात ओमकार पाटीलने सलग 2 षटकार केसले. कमबॅक करावं लागेल रोहितला. 58 धावा धावफलकावर. 58. वेगवान चेंडू. पंचांकडे जोरदार अपील आणि इट्स आउट. फलंदाज बाद. ओमकार पाटील. 4 विकेट संपादित केल्या त्या गोलंदाज रोहित पाटीलने. मोरे संकेत पाटील याच्या संघामधून ज्यांनी
विकेट प्राप्त केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेतला। त्यासाठी 2 कुपन आहेत आणि विकी पाटील यांनी चौकारांची हॅट्रिक लावली, त्याच्यासाठी 1 कुपन आहे। तर आपण हे कुपन घेऊन जायचं आहे। टीमचा कॅप्टन पहा आकाश तारेकर कसं एकमेकांना सर्वांना साथीला घेऊन सांगतोय की या वर्षी आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे। विजय शेठ खानावकर यांचं रॉयल कळंबोलीचं स्वप्न पूर्ण करायचे, आपल्याला जिंकायचे रायगड प्रीमियर लीग। जे आपलं स्वप्न अपूर्ण आहे ते आपल्याला पूर्ण करायचं असेल तर लढा द्यावाच लागेल आणि समोर तेवढाच ताकदवान संघ आहे वरद टॉवर रसायनीच्या। 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या ती मात्र 58 शेवटचा षटक जयदीप मात्रे। सर्व क्रीडा रसिक आपलं देखील सहर्ष स्वागत। या स्पर्धेचे जनक आदरणीय कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे, आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 रायगड ग्रामीण क्रिकेट। आणि याचबरोबर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कैलास मात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावरती नक्कीच बरेच मंडळी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर उपस्थित आहे आणि नक्कीच कैलास मात्रे यांची मात्र उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। बादल मात्रे आला मैदानात। दादरचा एक विस्फोटक फलंदाज आहे, डाऊन द ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी जयदीप सरळ खेचलाय, ही ओळख आहे मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडेची। षटकार 6 धावा। आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या कैलास म्हात्रे या नावात दम आहे रे। कैलासदादा मात्रे या स्पर्धेचे जनक यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत देखील केले रजत मुंडेने षटकार खेचून। आता पहा ही मजा, रजत मुंडे मगासपासून शांत होता, आता आक्रमणाला सुरुवात करतोय। 6 धावा जोडल्या जात आहेत, धावफलक 64। (64) 64 धावा। शेवटचं षटक, आक्रमणाची गरज आहे। स्वतः टीमचा कॅप्टन मैदानात 11 चेंडू 20 वरती खेळतोय। समोर जयदीप, धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला आपल्या स्टाईल। ही रजत मुंडेची एक वेगळी स्टाईल आहे, पाय पुढे नेतो, गुडघा मागचा वाकवतो आणि त्यानंतर आक्रमण करतो। ठोकलाय ते षटकार 6 धावा। रजत मुंडेची ही फलंदाजी पहा, पाय पुढे घेतला, त्यानंतर मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर मिड विकेटला एक दमदार स्ट्रोक। षटकार। असे स्ट्रोक कैलासदादा देखील मारतात जेव्हा त्यांच्या अंडर असलेल्या कामगारांना कुठले प्रश्न सोसावे लागतात, तेव्हा डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधतात, मग त्यांच्या कार्यक्रमांचा जो काही प्रश्न असेल तो सुटलाच जातो। आता लॉंग ऑफला व्हाट अ शॉट, क्लासिकल। ही बॅटिंग आवडली असेल रजत मुंडेची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सांबार्लीचा सुपरस्टार नुसता सांबार्ली पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, हा देखील आता एका मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेला आणि त्याची झलक सध्या तुम्ही मैदानावरती पाहतायत। लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून मारलेला हा दमदार स्ट्रोक रजत मुंडेचा षटकार। क्लास बॅटिंग, अफलातून दर्जा, वरचा दर्जा रजत मुंडेचा। 76 धावा। खोलात टाकलाय, जयदीपचं कौतुक। कम्मालीची गोलंदाजी जयदीप कडून। तिकडे बादलही संघर्ष करतोय, परंतु बादलला ठाऊक आहे धावा येणं गरजेचं आहे। सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलाय, त्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण त्वरित स्टेज वरती यावं। 14 चेंडू 32 वरती खेळतोय रजत। आता लॉंग ऑनला हाणामारी, टोळेबाजी, फटकेबाजी, आक्रमण रजत मुंडेचं। आणखी एक दमदार षटकार। हा असाच आहे, जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत, एकदा उधाण आलं की मात्र समुद्र। षटकार।
डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, मनी त्या ठिकाणी तैनात फेक करतोय आणि इथे बादलला मात्र माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिलं सत्र इथे झालंय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या अंती धाव संख्या 83, विकेट गेल्या 5. 16 चेंडू 39 धावसंख्येची इनिंग साकारली रजत मुंडेने. अगोदर शांत होता, त्यानंतर 244च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. त्याला सूर्या मस्कर